बसावर आता उडान उडान होय भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम. तर हाय अर्चनांनी मेंढराकडं आणि ते गेल्या ते जरा मोर रान बघायला मेंढ्याला चरायला. तर ते म्हणलं हळूहळू येऊन द्या मेंढ्या तुम्ही. मग त्यांना लावलंय मोर. तर अर्चनानं आम्ही दोघी चाललोय मेंढर घेऊन. आज त्याला काय चारायचं कुठं हेच नाही म्हणजे ठिकाणा. इकडं खाली नदी आहे आणि नदीच्या कडकडने आता इकडं वर निघलोय रस्त्याकडं. बघ वर जाणार राहत्या ना गोळा करून घे. मेंढराला चराय नसल्याच्या नंतर लय विचार पडतो. तर मग वाड्यातनं त्यांनी आम्हाला मिड्या हलवून दिल्या मला ना अर्चनाला. आणि मग म्हणलं मी मोर जातो काना तुम्ही या घेऊन मिड्या दामाने थांबत थांबत. आता मिड्या बी पळवीत नेऊन जमत नाही आणि मोर चराय का नाही ते बी अंदाज लागत नाही. मग समजा तिकडे जर नसलं तर मग दुसरीकडे फिरवायला किंवा आता ते मोर गेले तर फोन करून आम्हाला सांगते येऊन द्या काना नाही तर मग येऊन द्या दामाने असं म्हणून गेल्या तर या मोर. तर आता नदीच्या कडने आणल्या होत्या थोड्या आता रस्त्याला लावायच्या ते डांबरीला. हा द्या आता साईड देऊ घ्या आपल्या चारायला. यांना चारायला लागतात ना. आता वाघूला मोर बोलवायला लावायचाय. वाघू चल मोर बोला मीडिया. वाघू मेंढका झाला या. गाडीच गावली वाटतं तुम्हाला. होय मजा झाली. बापूदाजी कुठं गावलं. बापूदाजी कुठं गावलं. बापूदाजी आला होता आपल्याच बिराडावर. होय हाय मोर थांबायला. काय राहिले मागले घेऊन गोळा करून मला मोर थांबाय कसं काय. मोर थांबा हाय बरे बरं आहे ना. बरे बरं झालं बघाय गेलं त्या. बापूदाजी बिराडावून आलं का. काय पावता दाजी बा तुम्हाला. मग दाजी बा पावत्यात नाही होय. कुरा बिराडा घेऊन दाजी बा नाव ठेवत्यात वाटतं माणसं. बघितलं नाव ठेवले काय हवा ना. इशारा काय मोबाईलच्या कागदाचा काय कागद आपला. पाऊस आला की आणि पुन्हा गावतात कचरा जातोय होतो मोबाईल मध्ये. इशारा दोन काम करतोय वाटतं. मोबाईलचं बी करतोय आणि इशाराचं बी करतोय. परत पावसाळ्यात म्हणलं वाघ मोऱ्या मिठ्या बोलीत होता. वाघ्याला मेन काय केलता तुमच्या जागेवर आम्ही. आता ह्या पड्यात राहिलेल्या काय आपल्याला तपास नव्हता. इशाऱ्यावर बरोबर आल्या उडीव. खासदार आराम घेतोय वाटतं आज. हवा ना. मेंढरांनी वाटा पाडल्या तशा. नाही बाई इकडे मिठी आलत्या तुमच्या. असं झालं बाई.
भांडणं कायला सारखाच करतो. पण मी आत बोलतो मला चारायची म्हणलं माझी ताकद जेवढी पारायची होती. जोका की आता काय व नाही जाय जोक्यावर नाही बसायचं बाया त्याच्या लोंब काढायला लागल. खेळायला खाली नाही बाया हा काय व ह्याच्यावर बसू का हा काय येतं इथं हा लयच मस्त होता हो जोका होय बापूला इथला खडा माहिती होय तुम्ही असं बसला होता तर लयच भारी झाला होता द्या जोका जोका द्या वे नीट द्या की सरळ बाबा बसतोय बस के लय उंच आहे हो जोका लय उंच लयच ह्या भारी वाटतंय. बसा बर आता डायरेक्ट हे घ्यायला उडान घ्यायला उडान होय हे मुळे नव्हतं ग मला बसायचं बरोबर आहे बसतो मी दाजीबा थांब 2 मिनिटं. आता काय करणार सर साहेब मग काय करायचं खेळायचं होतं म्हणून ना लेट गाडी येते ते नाही आंधी भारी उडी मारली होत्या मी ना अहो, बाबू मारला वर दारा दारा दाजीबा वर हे माग आहे काय काय नाही बस चढतो तो बरोबर बापू कस काय चढत असेल सरळ वर जाणार होतो ह्याच्या बरोबर नाही जमणार बोट असं जाईल निष्ठ विष्ट नाव होय माकड हा की जरा नाही आणि ते तुटल्यावर दोरी मागायच्या आणि मग ते सांदा असल्यामुळे नाही चालला तिथं बरोबर नाही मला हा मी जातो आता बाबा नाही आता गेल तर घ्या आता बस की थांब की 2 मिनिट आता जाते बघा तुट बिट नाव हा तुट नाही त्या बघ ना खाली उतरायचा त्याच्यामुळे जा ना खालती लोक मग त्यांचं म्हणणे खोडा कोण खाली यायचं आपट्याचं झाड आहे ना आपती होय धनिवारी येरे बघ तिथं ते सांदा असल्यामुळे नाही साठला मी दाखवतो राहू द्या आता 1 मिनिट बाबा तेव्हा असं करायचं हित धराय लगेच हात हित लगेच हित बासकी दोरी विरी तुटन ती नको आता बस भाषा वर बस
माकडाला जरा हा माकडागत झोपलं वरती जाऊन. ते खाली येत वर जा ना तू वर बारा. अर्चना अय अर्चना येतो का शाळेत? नाही ना मी कसला मग यांनी सटलो. नाही तो काय झालं तुला सांगा होता सांगा तुम्ही साठला असं वर चालली होती ते फाले. मला खेळायचं होतं तुम्ही तुम्ही नसताना बसला तर मग आम्हाला भारी जमता तुमच्या बोजाने तो पडलं नाही जमत बाया. किंवा मग अशा आम्ही हे केला थोडासा फिरला होता ना वाकडा. बघ बरे कसा आहे तुला जमते. तुम्ही म्हणताय म्हणून बघत इकडे काढा मला तिकडून दाबून डायरेक्ट आली अच्छा आयडिया बा नाही बघ. सारा मागा तू आला अर्चना मस्त बाकी खेळते बरं बा नाही. अजून एक वर अर्चना. हा 50 किलो तरी असं अर्चना. तिकडून यायला लागतं नाही लय भारी येणार. हा. तिकडून नेले बघा. हा नाही लागत ते खाली जाते. लय मस्त खेळते अर्चना बाबा. बा ना तिकडे जो का शोधला वाटत. बघ ना कोणा जमल तसं की. तू उठ की आता. हा बरं बरं मी उठतो. हा, हा. इकडं नाही ते कोण खाली जातोय. हा लय मस्त खेळायला चाललंय इकडे बायांचा. चला निघाली आपली मेंढर. हो बापू पण इकडं बाणायला मदत करू लागते. अर्चना धोका द्यायला गेली राहिले मागा गेली वाटतं मेंढरा का मोर. बापून आम्ही बाणायला मदत करतोय. लय मस्त वाटतं ना बाणा. आता हिरबळ बसून राहिलं तरी काय वाटायचं हा नाही भारी हो. निसर्गातला आनंदच वेगळा ना बाणाय. हवा ना दाखलाय पाहिजे होता मागून. वरनं फुलं तर लय मस्त बाकी पडली ते लाल लाल हा वरनं. ते तशी फुलं आहेत ना रस्त्याच्या कडेला असतात वर फुलाची झाड आहे. फुलाचं येले वर येल येल लय लाल फुला. द्या ती दोरी द्या ते. चला बाणाय चला बाद झालं. आपले शाळा पण मस्त राहते ते. कुठे आपल्यात जात लोंबल्यात आहे खाल्या. दाजी माझ्या माहिती बरं चराय गावला आता. बापूला म्हणजे कुठला खडा ना खडा माहिती आहे. मग काय म्हणजे इकडं पेन तालुक्याचा म्हणजे इथून पुढे भाग चालू होतो. हा ना पेन तालुका आणि पनवेल तालुक्याच्या सीमेवरच येतो सध्या आम्ही. वाघ उभे आपल्या बरं गप्पा मारा आला की. हा ना आपल्या चौथ्यात 5 आहे गडी हा बसला तो पण. बसला त्याला बी कळत ना. त्याने मागाशी मीडिया मोर बोलायचं चाललं होतं. बापू आपल्याला कुठली कुठली लोक बघित असतील रे. बरीच लोक बघतात तरी हा कोकणातली आखीन मला म्हणतात तो भावाबर असतो का भाऊ भरायला चलत भावाबर म्हणला असतो. म्हणजे कोकणाची म्हणते ते अजून दुसरे नाही मला सांगता येत. म्हणजे रावत चालाय मस्त बाकी गावल्यामुळे आता हे आम्ही बोरायला इथं बसलोय. नाही तर मग पाणी पण प्यायला सवय. पाणी नाही काही टायमाला जेवण असतं तर जेवण खायला भेटत नाही. हा ना अर्ध जेवण इथं खायचं अर्ध जाऊन त्याकडे पडत. असल्या ठिकाणी भाकरी खायला पाहिजेत. एकच नंबर माणूस दुपारचं जेवण. वागू ना पण काय दुधी आली काय मग वागू. वागो गप्पा मार ना गप्पा. होय बापू इकडं वाघाचं पण बरंच बोबड. मारला बिबट्या मारला का वाघ होता? नाही बिबट्याचे बिबट्या. आवा 4 होत एक उडावलं होतं. एक रेल्वेने ओढावला हा आणि त्यातलं 3 राहिलं त्या. तुम्हाला तुम्ही बघितलं ना
दुसरी त्या पोलापाशी आपण गाडी आणली होती, हा. त्या पोलाच्या त्या खिंडीत मोरल्या. असं ना? ह्या डोंगरात असलं तरी आपल्याला काय माहिती. मग काय असते की त्याच म्हणजे पोटासाठी ते पण फिरणार घ्या जंगलात ना दिवसा कुठं रात्रीच ते करणार शिकार बाई आणि वर घाया गुर असं त्याची पण शिकार करणार नाही. मग वर किती गुरु होते लोकांचे. गुरं बिर असतात त्याच्यामुळे म्हणजे ते वाघ खाली दिसतच नाही म्हणतात. अरे जनगडा खाली सुद्धा यायला लागला आता. हा? त्याला ना वाघाला ना मग ते पोरांना घालवलं हा? येते ना गेल्या वर्षी नव्हत्या, नव्हती गेलं. त्या वर्षी चालू झाली. आता झाली ते बिबट्या मारला म्हणून. हा? खरं दादा बिबट्या आले आपण कुणाला पळायचं मग आपणच एकामेकाला धरू का काय होय राजू. अरे त्यांना बे वाटतं वेगळं बिबट्याचं बघितलंच नाही अजून जवळ. बे वाटतंय कुठं बघितलं कुठं बघितलं मग शेगाव पारगाव. हा आंबेगाव तालुक्यात ते तुमच्या देखता शिळी धरली होती ना जगता शिळी धरली हा आणि मग मी गाव मारलो. मी मोठे म्हणजे आ. हाका मारायला आरडलो. मग उसात पळून घ्या असं ना लय पट्टेरी होत बा. दिवस बी जरा हाय अजून पण आता पार 4 वाजून गेले असत्या लांब दिवस दिसतो या आता हळूहळू आम्हाला वाड्याकच निघायला लागन. मेंढरा अगदी निसते निहार झाल्यात नाही तर काही टायमाला आमच्या तोंडात एक घास हातात एक घास आणि मग मेंढरा पळत्यात आलं वाटतंय कोण वाट नाही वय पाणी आणलं वय बापू दाजी गेलं वय काय नाही गेलं गाव इथे मोटरसायकल सकाळी बी मोटरसायकल आलं होतं ना आता बी गावली वय गेला बसून मी आलो इकडे. काय गावलं नाश्ता नाश्ता गावला वडापाव. वडापाव गावला वय काय भजी बिजी नाही गावली वय म्हणजे वडापाव गरम गरम भेटला. बनवून वय बरं झालं वाघू बी आलता काय नेऊ लागाय वाघ होय काय आडवा. होय दोन मिरच्या मिरच्या पण मस्त आहेत तिखाटा नाही तुला काय तशी लाल चटणी नाही दिली वय लाल चटणी नाही दिली. वाघूला दे की पाव पाव एक गेस्ट आणला वाघूला आणलाय. द्या अक्काच या आता मस्त बाकी वडापाव. वाघूच्या तोंडामुळे चेपला राहिल्या ते तू बसला ना तिथे येऊन. आता मेंढरा पण चरती नाही मस्त बाकी आणि गरमा गरमा वडापावाचा घेतोय आस्वाद. मिरची तिखट नाही लागत बाई भारी आहे वडापाव मस्त आहे ना ताजा ताजा आहे. बारून तुझ्या मागून नदी वाटते रे बाण पातळ रंगा. वडापाव चवदार लय जीव वाघून एक वडा अख्खा पावदान खावलं. दर वाजून बाबा तुला पाव एक आधो राखा दान खावला. पाण्याची बाटली 2 आणल्या होय. आणले म्हणलं आता काय वडापाव खाल्यावर पाणी लागतंय का. बरं आहे ना अर्चना वडापाव. बरं आहे हा मस्त आहे. मेंढराकडं काहीतरी खाल्ल्याच्या नंतर जरा बरं वाटतं ना. आता संध्याकाळपर्यंत माणूस भूक घालता लाड पडतो लय लाड पडतं.
वागू तर मोर निघतो या हं. गेला पळून मोर निघाल्या ना वाड्याला आता निघाल्या वाड्याला दिवसभर चारल्या आता चालली तर बिराडा वागू हाय वाट दावाय मोरा मोरफा आता तो आपल्या आधी आलो म्हणून सांगायला जाणार मोर तो बिराडाव गेला की बिराडावल्या माणसाला वाटणार आल येतोय मी आता वागू आला म्हणल्या खाल ना बोल मा गेला ना दिवस अर्चना हा हा हो पार तिने सांज झाली या तर नदीच्या नायऱ्याने चालल्या तर या कारण 4 वाजल्या पुढनं 4 वाजल्याच्या पुढं नदीच्या नायऱ्याने आपण पडायला चारली तर नाही हा मागच्या वेळेस ह्या नदीच्या पड्याल्या साईडने बी आम्ही मेंढर चारल्यात आणि आता आड्याल्या साईडने चारतो या तर म्हणजे खरं आता दिवस म्हणजे या नदीच्या जीवावर चालल्या तर या पातळ गंगाच्या मेंढर चारायचं नाहीतर आता चाऱ्याचा म्हणजे लय तुटावडा आहे मागाशी ते म्हशीवालं बाबा पण म्हणत होतं की डोंगरातनं पार मी म्हशी इकडं नदीला घेऊन येतो आणि मग संध्याकाळपर्यंत चारायच्या सकाळचं लवकरच आणतात वाटतं दूध पाणी काढून आणि मग संध्याकाळपर्यंत चारून परत तिथं लावायला न्यायच्या ह्याच्यात गोठ्यात नाही का तसेच आमच्या बी आज दिवसभर सकाळी बाई डोंगराला नेल्या होत्या आम्ही आणि दिवसभर 4 वाजल्याच्या पुढं मग नदीच्या नायाराने आणल्या आणि आता दिवस मावळतानी चालल्या तर वाड्यात तर आजचा व्हिडिओ आपला तिथंच थांबू धन्यवाद.